नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील सोनलकर वस्ती जवळील कोकणे मळा या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणचे जे शेतकरी आहेत कोकणे, आज त्यांच्या या परिसरामध्ये जर पाहिलं तर शेजारी नदीचा मोठा परिसर आहे आणि या ठिकाणी शेतामध्ये अनेक प्रकारची झाडे आहेत, बाग आहे आणि त्यामध्ये बिबट्यांचा हा वावर कायम पाहायला मिळतोय. आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या शेतामध्ये बिबट्या पाहिलेला आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं आजचा बिबट्याचा कसा आणि किती वर्षाचा होता या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच माहिती घेणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे का आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या मळ्यामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर होता आणि नेहमी ज्या वेळेस बिबट्या तुम्ही पाहिले त्यावेळेस वन खात्याला तुम्ही फोन करून माहिती दिलेली. आजचा नेमका आज सुद्धा बिबट्या तुम्हाला जेरबंद केलेला आहे वन खात्याने. तर आज काय सांगणार नेमका कशा प्रकारच्या आणि किती दिवसापासून हा प्रकार चालू आहे बिबट्यांचा? मी राजेश बबन कोकणे, राहणार घावणवाडी, सोनलकर वस्ती, कोकणे मळा येथील असून आमच्या शेतामध्ये आज तिसऱ्यांदा बिबट्या पकडला गेलेला आहे. वन खात्याने पिंजरा दिल्यानंतर तिसऱ्यांदा पिंजरा लावला होता आज. तर या परिसरामध्ये बिबट्याची खूप मोठ्या प्रमाणात दहशत आहे. बऱ्याच लोकांची, कोणाची शेळी, कोणाची वासरं, जनावरं पण खाल्लेली आहेत. लोक सर्व दहशतीखाली आलेले आहेत. आता ह्या वेळेस आम्ही 15 दिवसापूर्वी एक पकडला गेलेला होता पिंजऱ्यामध्ये आणि आज दुसऱ्यांदा पकडला गेलाय. त्याच्या अगोदर पण 2 महिन्यापूर्वी एक पकडला होता. म्हणजे या टोटल 3 बिबटे आतापर्यंत आपण पकडलेत. तरी शासनाने याची व्यवस्थित दखल घ्यावी, यांचा बंदोबस्त कसा करता येईल या पद्धती याच्यावरती नियोजन करावं. कारण ह्या बिबट्यामुळे आमच्याकडे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. शेतमजूर कामाला मिळत नाही, काम करणं मुश्किल होतं, मोटार चालू करणं, बंद करणं, पाणी भरणं, सर्व गोष्टीमध्ये एक माणसाचं काम नाही राहिले. एकाला जोडीदार दुसरा घ्यावा लागतो आणि मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे मनुष्यबळ भेटत नाही आणि त्यात बिबट्याची दहशत असल्यामुळे माणसांचा आणखीनच त्रास होतोय त्याचा. तर या आणि शासनाकडून असं काही तुम्हाला ठोस आश्वासन दिलंय का बाबा याच्यानंतर या परिसरामध्ये काही उपाययोजना किंवा त्या संदर्भामध्ये काही माहिती दिली का? नाही, अजून काही नाही. ते फक्त काळजी घेण्याचं आवाहन करतात ते. बाकी दुसरं काही त्यांच्याकडून काही ठोस उपाययोजना अजून तशी कुठली काही नाही. आता बिबटे आपल्याकडचे पकडून नेले, मागचे बी पकडून नेले. शासनाकडूनच अधिकाऱ्यांना काही आदेश येत नाही कुठलाही, त्याच्यामुळे ते बी काही करू शकत नाही. ते त्यांच्या लेवलला ते आपले इथून नेऊन पकडून त्यांच्या निवारा केंद्र जिथं आहे तिथे नेऊन ठेवतात ते. परंतु त्यांच्या उत्पत्ती जी एवढी झालेली आहे प्रमाणापेक्षा जास्त का ते कंट्रोल करणे त्यांच्याही आवाक्या बाहेरचं आहे. म्हणजे सर्व परिसरामध्ये सर्वत्र बिबट्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात. आजचा जो बिबट्या जेरबंद झालेला आहे वन विभाग, तो कोणत्या प्रकारचा होता आणि त्याची काही आणखीन वास्तव्य आहे का, त्यांची पिलं वगैरे? आता आज जो पकडला गेलेला जो बिबट्या आहे हा साधारणपणे 4-5 वर्षाच्या पुढचा असावा, कारण खूप मोठा होता तो. आणि त्यांच्या बरोबर आम्ही परवा दिवशी पिंजरा लावला. तर पिंजरा लावायच्या आदल्या दिवशी जे आहे ते त्यांच्या बरोबर 2 मादी पिल्लाचे पण आपलं लहान मादी बरोबर त्याच्या पिल्लांचे पण ठसे उमटलेले पाहिले. आता ते पिल्ल काही सापडले नाही, पण ही मादी जी मोठी ती पिंजऱ्यात अलगद अडकली. अजून 2 बिबटे त्यांचे जे बछडे जे आहेत त्या मादीचे ते शेतामध्ये अजून तसेच आहेत. म्हणजे त्यांना पकडण्यासाठी आता वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा देऊन कार्यवाही करावी. इतर शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही या संदर्भात? काळजी तर घेणं गरजेचंच आहे. फार घाबरून बी चालत नाही, परंतु काळजी घेणं गरजेचं आहे. शासनाकडे वारंवार कुठं काही दिसलं तर ताबडतोब फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन लावून त्याविषयी कल्पना देऊन तिथे पिंजरा लावण्यासाठी त्यांना आग्रह करावा, ही सर्वांना विनंती आहे. म्हणजे आज तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आता जे कोकणे आहेत ते तुमचे चांगले मित्र आहेत आणि तुम्ही कायम शेतीविषयी असन किंवा इतर विषयावर नेहमी चर्चा होती. आणि ज्या वेळेस या भागामध्ये बिबट्या आढळला पाहिला त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही या ठिकाणी असता आणि त्याची माहिती घेत असतात, कोणत्या प्रकारचा आहे, कसा आहे आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांनी
काय बचावासाठी उपाययोजना केली पाहिजे, असं काही एक सामाजिक भान म्हणून तुम्ही लोकांना संदेश देत असतात, तर काय सांगणार याविषयी एक नागरिक म्हणून? नमस्कार, मी रवींद्र बापू सानप, शिवगड येथे सामाजिक कार्य गेले 30-35 वर्षापासून करतो. आम्ही शिवगड फाउंडेशन नावाची आमची संस्था आहे आणि त्याद्वारे आम्ही सामाजिक काम करतो. आमचे मित्र स्नेही श्री राजेश बबन कोकणे, म्हणजे आम्ही त्यांना तात्या म्हणतो, त्यांचा हा मळा आहे सोनलकर वस्ती येथील आणि गेले ते 30-35 वर्ष या ठिकाणी शेती करतात. त्यांची शेती म्हणजे मूळतः डाळिंबाची बाग असेल, केळीची बाग असेल, आंब्याची बाग असेल आणि विशेषतः ऊस शेती जास्त प्रमाणात आहे आणि त्या प्रमाणात ते ऊसाचं उत्पादन घेत असतात. मागील 1.5 वर्षापासून या ठिकाणी बिबट्याचं वास्तव्य त्यांना आढळून आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे किंवा आणखी काही उपाययोजना करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मागील 6 महिन्यापूर्वी त्यांना बिबट्याचे ठसे आणि बिबट्याचा वावर दिसून आल्यानंतर त्यांनी वन खात्याला, श्रीगोंदा येथील वन खात्याला त्यांनी त्या संदर्भामध्ये सूचित केलं होतं की या ठिकाणी आमच्या इथं बिबट्याचा वावर आहे. मग वन खात्याने त्या ठिकाणी पिंजरा लावला आणि 3 महिन्यापूर्वी साधारणतः एक मोठ्या बिबट्या त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये अलगद अडकला. त्याच्यानंतर 15-20 दिवसापूर्वी आता दुसरा बिबट्या अडकला आणि काल पिंजरा लावल्यानंतर सुद्धा 3रा बिबट्या या ठिकाणी अलगदपणे या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला. मूळतः प्रश्न असा आहे की या ठिकाणी घोड नदीचं नदीपात्र आहे आणि नदीपात्राला लागून ह्या ऊसाची शेती आहे, फळबागा आहेत आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बागायत क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि बिबट्याचा वावर साधारणतः आपल्याला जांबूत, पिंपरखेड किंवा घोडेगाव मंचर या भागात होता, पण तसं काहीही नसून शिरूर शहरालगत असलेल्या घोड नदी पात्राजवळील मानवी वस्ती आणि शेती वस्तीवरील सर्वत्र ठिकाणी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे. काही शेतकरी तक्रार करतात, शासनाकडे मागणी करतात, पण पिंजऱ्याची मागणी सर्वत्र केली जात असल्याने पिंजरे अपुरे असल्यामुळे कारण देऊन शासन देत नाही. पण कोकणे साहेबांनी या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून या ठिकाणी बिबट्यासाठी पिंजरा मागितला आणि 3 महिन्यामध्ये साधारणतः 3 बिबटे या ठिकाणी सापडलेत. अजूनही काही त्या बिबट्याचे बछडे किंवा पिल्ले या ठिकाणी वावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी कोणाची शेळी गेली, कोणाचं करडू गेलं, कोणाची कुत्री गेली, कोणाचे मांजर गेलं, असे सर्व प्रकारचे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असलेले कुत्रे, मांजरे, शेळी किंवा मानवी वस्तीवर त्याचा वावर सातत्याने बिबट्याचा आढळून आलेला आहे. महाराष्ट्र वस्तीवर मानवी हल्ले होताना पाहतोय. अनेक ठिकाणी काय झालेले आहे का लोकांची गुरे, मेंढरे आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर या भागातील एखादा खासदार किंवा आमदार यांच्यापर्यंत काही निवेदन केलंय का, याच्याविषयी कोणी अधिवेशनामध्ये आवाज उठवलाय किंवा तसं प्रकारचा काही तुम्ही विचार केलाय का? राज्य सरकारने शिरूर तालुक्यातील जांबूत असेल, पिंपरखेड असेल किंवा अनेक ठिकाणी या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे आणि त्या ठिकाणी शासनाने उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु ते अत्यंत तोकड्या आहेत. त्या उपाययोजना ते फक्त फॉरेस्टचे अधिकारी जे सांगतात ते नागरिकांनी काळजी घ्यावी. आता नागरिकांनी काळजी घ्यावी म्हणजे नेमकं काय करावं हे सांगत नाही. ते म्हणतात काठी घेऊन चालावं, आवाज करावा, जाळ करावा किंवा बाकीच्या रात्रीचं बाहेर पडू नये, हे काही उपाययोजनेचा भाग नाही. मुळामध्ये शासनाने ज्या उपाययोजना करायच्या असतात सरकार म्हणून त्यांनी त्या तातडीने कराव्यात. ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून बिबट्या निवारा केंद्र जसे आहेत ठेवलेली, तसं बिबट्याचा आढळ कुठं जास्त आढळून येतं त्या ठिकाणी त्यांनी निरीक्षण करून ते बिबटे जेरबंद कसे होतील, त्या ठिकाणी मानवी वस्तीवर हल्ले होतात, मानवांच्या घरांवर हल्ले होतात, त्या ठिकाणी त्यांना संरक्षण देऊन त्यांना काय उपाययोजना करता येईल हे करणं गरजेचं अपेक्षित असताना शासन मात्र ढिम्मपणे फक्त नागरिकांना सूचना करतं आणि माणसं मेल्यानंतर 25 लाख रुपये देतात, पण माणसं जिवंतपणे जर शेतामध्ये कामाला आली नाही, आज फळबागा उद्ध्वस्त होत आहेत, शेती उद्ध्वस्त होते, मनुष्य कामाला येत नाही, फळबागांमध्ये खतं घालणं असेल, हार्वेस्टिंग असेल, ऊस तोडणी कामगार यायला तयार नाही, माणसाने शेतकऱ्यांनी जगायचं कसं? एक तर जास्त पावसामुळे एक तर शेती नष्ट व्हायला लागली, म्हणजे अवकाळी त्या पावसामुळे नुकसान झालंय, दुसरीकडे शेतमालाला भाव नाही आणि तिसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यामुळं किंवा बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. शासनाने, राज्य सरकारने गांभीर्याने केंद्र सरकारकडे हा प्रश्न तातडीने चांगल्या पद्धतीने मांडून या संदर्भात चांगल्या आणि ठोस उपाययोजना कराव्यात, हीच या भागातील शेतकऱ्यांची विनंती आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.